दिनेश वेखंडे इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी जी भरती झाली होती तिची सेकंड आन्सर की पण आली होती आणि कालच आपल्याला नॉर्मलायझेशन स्कोर सुद्धा मिळालेला आहे. या नॉर्मलायझेशन स्कोर नंतर काय कट ऑफ असू शकतो किंवा एक अगोदरचा व्हिडिओ मी बनवला होता कट ऑफ साठीचा, तो कट ऑफ कितीपर्यंत मॅच झाला बिफोर नॉर्मलायझेशन हे आपण थोडंसं पाहणार आहोत. ठीक आहे, ह्या व्हिडिओ नंतर आपल्याला आत्ताच्या कंडिशनला ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससीबीसी साठीचे एक अंदाजित कट ऑफ आफ्टर नॉर्मलायझेशन किती असणार आहे हे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर कालच जी पीडीएफ आली होती त्याची प्रिंट आहे. त्याच्या पहिल्या 12 विद्यार्थी म्हणजे काय झालं की ओपनच्या जागा ज्या होत्या, ओपन कॅटेगरीसाठी ज्या जनरल कॅटेगरीच्या ज्या जागा होत्या त्या मेल आणि फिमेल, तर मेलला 12 जागा होत्या, फिमेलला 11 जागा होत्या. ठीक आहे. हा, आता ह्यावरून आपण जो कट ऑफ सांगितला होता तर तो होता 174 to 178 बिफोर नॉर्मलायझेशनचा आणि फिमेलचा सांगितला होता 164 to 168 मार्क्स इथपर्यंत. ठीक आहे. आणि या 12 ज्या जागा आहेत त्या मेल जनरल साठी आहेत, म्हणून ह्या पहिल्या पीडीएफ मधल्या पहिले 12 जण घेतले आपण, तर ते 12 जण डायरेक्टली ओपन कॅटेगरी मधून जनरल कॅटेगरी मधून क्लर्क साठी, ओनली क्लर्क साठी, क्लर्क पोस्ट साठी आहे, ते क्लर्क साठी त्यांचं सिलेक्शन होणार आहे. पहिले 12वा जो नंबर आहे तो आहे निकेश भास्कर पाटील यांचा आणि त्यांना जे मार्क आहेत बिफोर नॉर्मलायझेशन ते असणार आहेत 178 मार्क्स आहेत. आणि आफ्टर नॉर्मलायझेशन म्हणजे जी की ऍक्च्युअल कट ऑफ आता ऍक्च्युअल लागणार आहे. ऍक्च्युअल किती त्यांना तर नॉर्मलायझेशन नंतर तर ते आहेत 188.70445 एवढे मार्क्स आहेत. म्हणजे काय, आता ह्यांचं ह्या 12 जणांचं सिलेक्शन हे ओपन कॅटेगरी मधून जनरल कॅटेगरी मधून होणार आहे. आता फिमेलच्या ज्या जागा होत्या त्या 11 जागा आहेत. मग पहिले 11 जणांच्या फिमेलची सगळी नावं काढली तर ते 11वा नंबर येतं 168 मार्क्सला, 168 मार्क्स यांना ते अमासिद्धा कोळी ह्या विद्यार्थिनीचा आहे. 168 मार्क्स आहेत त्यांना आणि त्यांचं आफ्टर नॉर्मलायझेशन 179.55734 इतके मार्क्स त्यांना आफ्टर नॉर्मलायझेशन झालेले आहेत. म्हणजे काय बघा, 168च मार्क्स आणि सांगितले होते आणि 179 ला आफ्टर नॉर्मलायझेशन ऍक्च्युअल त्यांचा कट ऑफ इतका येणार आहे. आता हे झाले ओपन कॅटेगरीसाठी. ते ओपन कॅटेगरीचे डायरेक्टली आपण कट ऑफ सांगू शकतो का? पहिल्या टोटल ज्या जागा आहेत ते पहिले 12 पोरं आणि पहिल्या 11 विद्यार्थिनी जे काय आहेत त्या सगळ्यांचं सिलेक्शन इथे ओपन कॅटेगरी मधून होणार आहे. मग आता हा जो बाकीचा जो कट ऑफ आहे तो एक एक्सपेक्ट असणार आहे की तो अंदाज इतका लागू शकतो. तर ओबीसीच्या ज्या काही मेल आणि फिमेल, मेल म्हणजे जनरल कॅटेगरी, ह्यांच्या ज्या जागा आहेत त्या 10 आहेत आणि फिमेलच्या जागा आहेत त्या 8 आहेत. मग एक अंदाज कट ऑफ आफ्टर नॉर्मलायझेशनच सांगतोय तर ते ओबीसी साठी 185.04561 इतका असणार आहे क्लर्क साठी. म्हणजे ओबीसीला जर इथपर्यंत मार्क असेल तर चान्सेस आहेत की त्याचं सिलेक्शन होणार आहे आफ्टर नॉर्मलायझेशन. ऍक्च्युअल म्हणजे आफ्टर नॉर्मलायझेशन मार्क्स आहेत. आणि फिमेलला 8 जागा आहेत त्यांच्यासाठी 173.86223 इतके जर मार्क्स असतील तर फिमेल कॅटेगरी मधून सिलेक्शन होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. आता एससीबीसी साठी मेल आणि फिमेल, मेलच्या जागा 3, फिमेलच्या 4 जागा होत्या. तर ह्यांच्यासाठी आफ्टर नॉर्मलायझेशन ह्यांचं जे काय कट ऑफ आहे ते असणार आहे 185.65868 इतके मार्क्स एससीबीसी आणि फिमेल साठी 175.89 इथपर्यंत एससीबीसीचे जाण्याचे चान्सेस आहेत. आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जे आहेत, ईडब्ल्यूएस कॅटेगरी मेल आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरी फिमेल यांच्यामध्ये जनरलला 3 जागा आणि फिमेल साठी 4 जागा. तर आफ्टर नॉर्मलायझेशन
0.22109 आणि EWS साठी 173.4771 इथपर्यंत असणार आहे. आता हे कसं एक PDF आलेली आहे, त्या PDF मध्ये भरपूर साऱ्या जणांची नावं आहेत आणि ह्या जणांमधून आपल्याला एक अंदाज कट ऑफचा प्रेडिक्ट करायचा आहे, म्हणून हे सगळं केलेलं आहे. बाकीच्या कॅटेगरी वाल्यांनी थोडंसं कमी जास्त इथे पकडून आपला अंदाज वर्तवायचा. ओपनच्या डायरेक्टली आपल्याला कट ऑफ सांगता आला आपल्याला, कारण का पहिले 12 जणांचं आणि फिमेलच्या पहिले 11 फिमेल घेतले आपण इथे. बाकी ओबीसी साठी एक अंदाज वर्तवला आहे, SC BC आणि EWS साठी सुद्धा एक अंदाज वर्तवला आहे आणि बाकी कॅटेगरी सुद्धा यांच्याच खालोखाल असणार आहेत. मग त्याच्यामुळे जागा पण कमी आहेत, जागा पण काय 2-4 जागा आहेत आता इतर कॅटेगरीसाठी सुद्धा. मग त्याच्यानुसार एवढंच मार्क्सला आफ्टर नॉर्मलायझेशन एवढ्या मार्क्सला आपलं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. धन्यवाद.